नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना कोणतीही मदत येते किंवा कोणत्याही सरकारकडून मिळणारे पैसे असतात ते डीबीटी मार्फत जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते। आणि त्यावेळेस सर्वात पहिले पडणारा प्रश्न म्हणजे हाच की आधारशी कोणता जे तुमचा बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट कोणतं लिंक आहे आणि तेच कसं चेक करायचं आज आपण अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही मोबाईलवर देखील चेक करू शकता की तुमच्या आधारला हे कोणतं बँक अकाउंट हे लिंक आहे। त्यासाठी तुम्हाला काय लागणार तर फक्त तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल। तर कसं चेक करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही। तर सर्वप्रथम myaadhar.udai.gov.in या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। या पेजवरती आल्यानंतर येथे लॉग इन करायचं। सर्वात पहिले आपला जो आधार आहे तो आधार येथे लॉग इन करून घ्यायचा। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर जो नवीन पेज ओपन होईल त्या नवीन पेजवरती यायचं। नवीन पेजवरती आल्यानंतर इथे आपल्याला लॉग इन टू आधार वाया OTP असं लिहिलेलं आहे। इथे आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा, इथे कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन विथ OTP असं एक इथे क्लिक करायचं। कॅप्चा टाकून OTP टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल। नवीन पेज ओपन झाल्यानंतर इथे आपला प्रोफाईल दाखवण्यात येईल। प्रोफाईल दाखवल्यानंतर इथे बरेचसे ऑप्शन आहेत। या बरेचसे ऑप्शन आहेत त्यामध्ये जे आहे ते आपल्याला जे आहे ते आपलं जे बँक सीडिंग स्टेटस आहे ते आपल्याला चेक करायचं आहे। तर बँक सीडिंग स्टेटसचा जे दुसऱ्या लाईनमध्ये पहिला जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येथे आपल्या समोर आपली संपूर्ण डिटेल दाखवण्यात येईल। यामध्ये आपले जे आधारचे शेवटचे 4 अंक आहे ते आधारचे 4 अंक दाखवण्यात येईल। बँकेचं नाव दाखवण्यात येईल, कोणत्या बँकेला आपलं अकाउंट लिंक आहे। माझं सेंट्रल बँक ऑफ इंडियाला माझं अकाउंट लिंक आहे तर इथे बँकेचं नाव दाखवण्यात आलेलं आहे। आणि बँक सीडिंग स्टेटस सर्वात महत्त्वाचं इथे ॲक्टिव्ह दाखवलं जे आहे ते दाखवण्यात आलं पाहिजे। जे बँक सीडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह हिरव्या कलरमध्ये समोर दिसत आहे। आणि लास्ट अपडेट डेट म्हणजे आपण लास्ट टाइम केव्हा जे आहे त्या आपलं जे आधारला जे बँक अकाउंट लिंक केलेलं आहे त्याची डेट देखील दाखवण्यात येईल। 28/12/2016 रोजी म्हणजे पहिल्यांदा केलेलं आहे। तर आता आपल्याला दरवर्षी करावं लागते। तर अशा प्रकारे जे आहे ते आपण आपल्या आधारला कोणतं बँक अकाउंट हे लिंक आहे हे अगदी 2 मिनिटांमध्ये सहज आपल्या मोबाईलवरती चेक करू शकता। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।